सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी आझाद मैदानावर वारकरी करणार संत तुकाराम गाथा पारायण। भामचंद्र डोंगर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मधुसूदन महाराज आंदोलनाच्या तयारीत। पंढरपूर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगर हा लँड माफिया पोखरून काढत असून शासन यास पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक मधुसूदन महाराज पाटील यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद केली आहे। याबाबत बोलताना मधुसूदन महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांनी भामचंद्र, भंडारा व घोराडा या डोंगरावर मोठे तप केले होते। यापैकी भामचंद्र डोंगरावरच महाराजांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला। याविषयीचा महाराजांचा अभंग देखील आहे। यामुळे वारकरी संप्रदायासाठी ही भूमी अतिशय पवित्र असून याचे संरक्षण संवर्धन करणे गरजेचे आहे। विशेष म्हणजे या डोंगरावर प्राचीन गुफा असून 2500 वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत। पुरातत्व विभाग, वन विभाग यांच्या अंतर्गत येथील काही भाग असताना देखील मोठ्या प्रमाणात मातीचा, दगडांचा उपसा सुरू आहे। भामचंद्र डोंगर ही तपोभूमी अतिक्रमण मुक्त करण्याची सद्बुद्धी शासनास यावी यासाठी वारकरी संप्रदायासह दिनांक 10 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर गाथा पारायण आंदोलन केले जाणार आहे। सदर आंदोलनास वारकरी फडकरी दिंडी संघटना, वारकरी पाईक संघ, औसा संस्थान आदीसह विविध महाराज मंडळींनी पाठिंबा दिला आहे। शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास वारकऱ्यांमधील विद्रोही तुकाराम जागा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मधुसूदन महाराज पाटील यांनी दिला। या पत्रकार परिषदेत शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा माधवी माने, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साधना भूमी म्हणून जगप्रसिद्ध असणारा भंडारा आणि भामचंद्र डोंगर या डोंगराला 2007ला शासनामुळे गालबोट लागलं। काही राजकीय लोकांनी भामचंद्र डोंगर फोडायला घेतला तर भंडारा डोंगरावरचं प्राचीन वास्तू नष्ट केलं। म्हणून ही भूमी कायमस्वरूपी संविधानिकपणे जतन होण्यासाठी मी आंदोलन छेडलं आणि त्यामध्ये राज्य शासनाला मान्य करावं लागलं की भंडारा आणि भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक आहेत आणि ते 2011च्या अधिसूचनेनुसार घोषित केलेले आहेत 2011ला। आता आमच्या वारकऱ्यांची एकच मागणी आहे की ते जी संविधानिक अधिसूचना आहे, न्याय आहे, ती कायमस्वरूपी लागू करण्यात यावी। त्या अधिसूचनेचा अध्यादेशात कायद्यात रूपांतर करण्यात यावं, अन्यथा आम्ही आता महाराष्ट्रभर प्रबोधन करत आहोत आणि सन 2000 म्हणजे 10 मार्च 2026ला येत्या आझाद मैदानात या मागणीसाठी आम्ही गाथा पारायण आंदोलन करणार आहोत। शासन चित्तशुद्धी व्हावी आणि निर्णय घ्यावा ही आमची वारकऱ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जनप्रबोधन करत आहोत।